नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांचं मी मेगा भरती यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मराठीचे व्याकरण आहे, त्याच्यामध्ये असणारे प्रश्न आणि उत्तरं, जे की तुम्हाला मनपा भरतीमध्ये निश्चितच फायदेशीर ठरतील. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला आहे, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. पर्याय आहेत श्याम मनोहर कौतुकराव ठाले पाटील, नरेंद्र जाधव, रंगनाथ पठारे. तर हा जो प्रश्न आहे आणि त्याचं जे उत्तर येतं ते आहे पर्याय 4, रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे ती त्या ठिकाणी नोंदलेली होती. त्यानंतरचा प्रश्न बघा, विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते? पर्याय आहेत हिंदी, तमिळ, संस्कृत, कानडी. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 3, तमिळ असं. पुढचा जो प्रश्न आहे तो बघूयात. प्रश्न बघा, योग्य विधान ओळखायचं आहे याच्यामध्ये आपल्याला, आणि याच्यामध्ये 2 सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्या 2 सेंटेन्समध्ये आपल्याला कोणतं विधान या ठिकाणी बरोबर आहे ते या ठिकाणी सांगायचं. तर ती 2 विधानं काय आहेत ते बघूयात. अर्धमागधी भाषा सामान्यपणे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात विस्तारलेली होती. दुसरे सेंटेन्स आहे, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यात महाराष्ट्रीय प्राकृतिक भाषेचा उदय झालेला दिसतो. पर्याय 4 बघा, फक्त अ योग्य, फक्त ब योग्य, अ आणि ब चूक, अ आणि ब बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 4, अ आणि ब बरोबर. तर दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढचा प्रश्न काय आहे तो बघा, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? त्याचे पर्याय बघा, वाक्यपतिराज, प्रवरसेन, भीष्माचार्य, मुकुंदराज. तर सेतुबंध हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे पर्याय 2, प्रवरसेन यांनी. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? ऑप्शन्स बघा, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, कौतिकराव ठाले पाटील, प्राध्यापक हरी नरगे. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3, कौतिकराव ठाले पाटील असं. नेक्स्ट प्रश्न बघतोय आपण, खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांमधून मराठी भाषेचा विकास झालेला आहे? पर्याय बघा, कानडी प्राकृत, हिंदी संस्कृत, इंग्रजी हिंदी, संस्कृत प्राकृत. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3, इंग्रजी हिंदी. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला, प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. मराठी, फारसी, संस्कृत, पाली, गुजराती, उर्दू. कानडी, मल्याळम, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. मराठी, तेलुगू, कानडी, मल्याळम. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 1, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली असं. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? ऑप्शन्स आहेत तमिळ, मराठी, संस्कृत, उडिया. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा, पर्याय 2, मराठी असं. ही अभिजात भाषा नाही. पुढच्या प्रश्नाकडे बघा. प्रश्न काय आहे, मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? पर्याय बघा, कानडी संस्कृत, इंग्रजी संस्कृत, फारसी पोर्तुगीज, इंग्रजी व पोर्तुगीज. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 2, इंग्रजी व संस्कृत असे. इंग्रजी आणि संस्कृत या भाषांचा प्रभाव मराठी व्याकरणावरती आहे. पुढचा प्रश्न बघा,
योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. गंगाधर शास्त्री फडके यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. तर दुसरा सेंटेन्स बघा. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते आहेत. 4 ऑप्शन्स बघा. अ बरोबर, ब चूक, अ चूक, ब बरोबर, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3. दोन्ही विधानं जी आहेत ती चूक आहेत. मराठी भाषेचे जे पाणिनी होते ते गंगाधर शास्त्री नव्हते. तर बघा, पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. पहिल्या विधानामध्ये जर आपण करेक्शन केलं तर गंगाधर शास्त्री फडके नसून दादोबा पांडुरंग तर्खडकर हे जे होते ते मराठी भाषेचे पाणिनी होते. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तसेच बघा, दुसऱ्या सेंटेन्सच्या ठिकाणी चुकीचं येतं. बघा, तसेच आपला जो मराठी राजभाषा दिवस आहे तो आपण 1 मे म्हणजे त्या दिवशीच महाराष्ट्र दिन असतो, तर त्या दिवशी तो साजरा करतो. तर ते अधिक माहितीकरिता लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते आहेत? त्यासाठीचे पर्याय बघा. पर्याय आहेत आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, तौलनिक. तर हे जे 4 दिले आहेत त्याच्यापैकी फक्त अ आणि क, फक्त क व ड, वरील सर्व फक्त अ व ड. व्याकरण लेखनाचे प्रकार त्यांनी या ठिकाणी आपल्याला विचारले आहेत. तर बघा, या ठिकाणी योग्य पर्याय काय येतो? प्रश्न जर बघितला तर पर्याय 3, वरील सर्व, आदेशात्मक, ऐतिहासिक, वर्णनात्मक, तौलनिक हे जे आहेत ते व्याकरण लेखनाचे प्रकार आहेत. तर हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. बोलीभाषा ही लवचिक आणि बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर आणि ताठर असते. तर पर्याय बघा. पूर्वार्थ बरोबर, उत्तरार्थ चूक, पूर्ण विधान बरोबर आहे. पूर्वार्थ चूक, उत्तरार्थ बरोबर, पूर्ण विधान चूक. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 2. पूर्ण विधान जे आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. बघा, आपली पुणे महानगरपालिकेची ऑनलाईन बॅच जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची फीस अत्यंत माफक आहे. फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे ती जॉईन करता येणार आहे. तर ज्यांना कुणाला पुणे महानगरपालिकेच्या एक्झामची तयारी करतायत जी मुलं आणि ज्यांना असं वाटतं आहे की आम्हाला बॅचची गरज आहे, तर मुलांनी 500 रुपयेचा तो जो कोर्स आहे जो की आम्ही OA अकॅडमीतर्फे तुम्हाला देत आहोत, तर हा जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे आणि ही ऑफर काही काळापुरतीच मर्यादित आहे. तर लवकरात लवकर ॲडमिशन जे आहेत ते घेऊन टाका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा प्राप्त आहे? पर्याय बघा. 22, 24, 23, 26. तर या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 1, 22. बघा, आपली जी भारतीय राज्यघटना आहे तर राजभाषेचा जो दर्जा आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसेच बघा, जो आपला मराठी राजभाषा दिन असतो तो 1 मेला आपण साजरा करतो. तर हे इथे लक्षात ठेवा. 1 मेला आपला जो मराठी राजभाषा दिन आहे तो साजरा केला जातो. तसेच बघा, त्या काळी जेव्हा महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 जो आहे त्याच्यानुसार महाराष्ट्राची अधिकृत भाषा जी आहे राजभाषा मराठी असेल असं वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते, तर त्यांनी त्या ठिकाणी ते घोषित केलं होतं. तर हे देखील त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि जो मराठी भाषा दिवस आहे त्याला जागतिक मराठी भाषा दिवस असेही म्हटलं जातं. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा अधिक माहितीसाठी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. योग्य विधान आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. विधान बघा काय आहेत. मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत या भाषांमधून झालेला आहे. पुढचं सेंटेन्स आहे विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय. तिसरं सेंटेन्स आहे बोलणे, हावभाव, नाटक हे नैसर्गिक भाषा आहे. चौथं सेंटेन्स आहे भाषेमध्ये भाषण आणि लेखन या दोन्हींचा समावेश होतो.
पर्याय बघा अ, ब, क, ब, क, ड सर्व योग्य, सांगता येत नाही. तर बघा या प्रश्नाचं जे उत्तर येतं ते काय येतं ते बघा. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन 3 सर्व योग्य. ही तिन्ही विधाने इथे बरोबर आहेत. मराठी भाषेचा विकास संस्कृत आणि प्राकृत या भाषांमधून झालेला आहे. दुसरे विधान आहे विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजेच भाषा होय. तिसरं विधान होतं बोलणे हावभाव नाटक ही नैसर्गिक भाषा आहे. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. पुढचा प्रश्न बघा. अयोग्य जोडी ओळखायची आहे. बघा धातू आणि शब्द याच्यामधून तुम्हाला अयोग्य जी जोडी आहे ती ओळखायला सांगितलेली आहे. भाष भाषा लिप लिंपणे लिख लिखाण अ ब क सर्व योग्य. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं. प्रश्न 4 सर्व योग्य. या ठिकाणी अयोग्य जोडी कोणतीच नाही आहे. शब्द आणि धातूंच्या जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. तर बघा वरतीच मी थोडंसं स्पष्टीकरण सांगत असताना वरती सांगितलं होतं. त्याचं उत्तर काय येतं ते पर्याय बघा. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तळखडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यापैकी नाही. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं. तर बऱ्याच लोकांना आता माहिती असेलच किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मराठी भाषेचे पाणिनी आहेत दादोबा पांडुरंग तळखडकर. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारला गेला आहे, तर पाठच करून ठेवायचा आहे हा प्रश्न. पुढे बघा. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते. पर्याय बघा. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तळखडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यापैकी नाही. तर याचं उत्तर बघा काय येतं. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 3 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. आपण थोडक्यात जर त्यांची माहिती बघितली तर बघा विष्णुशास्त्री चिपळूणकर हे जे होते ते आधुनिक मराठी गद्याचे जनक होते आणि त्यांनी जे मराठी ग्रंथ होते तर श्रेष्ठ मराठी ग्रंथकार म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख होती आणि म्हणूनच त्यांना मराठी भाषेमध्ये त्यांनी जे अतुलनीय कामगिरी केली तर त्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. तर त्याचं तेच रिझन आहे स्पेसिफिक की ते आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जायचे आणि त्यांनी मराठीचे जे ग्रंथ आहेत तर चांगले ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि मराठी भाषेतील जी अतुलनीय कामगिरी आहे तर त्याच्यासाठी त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं संबोधलं गेलं. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा. त्यांनी बरेचसे साहित्य पण त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. तर हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा. तसेच त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल जे आहे की जे 1980 मध्ये स्थापित करण्यात आलं जे की टिळक आणि आगरकरांच्या सहकार्यानं पुण्यामध्ये स्थापित करण्यात आलं होतं. तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांचं सगळ्यात मोठं जर काही बघितलं तर निबंधमाला हे जो त्यांचा मासिक होतं तर ते खूप प्रसिद्ध झालं होतं. तर हे मासिक जे आहे त्या मासिकाचं नाव पण लक्षात ठेवा निबंधमाला. अधिक माहितीसाठी हे तुम्हाला परीक्षेत जर विचारलं गेलं तर या ठिकाणी पण प्रश्न तयार होतो. निबंधमाला हे जे मासिक आहे चिपळूणकरांचं तर त्या मासिकात त्यांनी त्यांची जे काम आहे ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यात सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर ब्रिटिश सत्तेचं जे अन्यायकारक धोरण आहे त्याच्यावर जे टीकात्मक लेखन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचं साहित्याचं लिखाण पण त्यांनी निबंधमालेमध्ये जे निबंध आहेत तर त्याच्यामधून त्यांनी ते दाखवलेलं आहे. तर हा लक्षात ठेवा त्यांचा मासिक निबंधमाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
लिपीचा शोध लागल्यानं आपल्याला काय शक्य झाले आहे? पर्याय बघा, वाचन, लेखन, मनन, चिंतन. तर लिपीचा शोध लागला आणि त्याच्यामुळं लेखन जे आहे तर ते शक्य झालेलं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. भाषा म्हणजे डॅश डॅश. बोलणे, विचार व्यक्त करण्याचे साधन, लिहिणे, संभाषणाची कला. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 2. विचार व्यक्त करण्याचे जे साधन आहे तर ते आहे भाषा. तुम्ही तुमचे विचार व्यक्त करताय तर तेचे साधन म्हणजे भाषा आहे. पुढचा प्रश्न बघा. भाषेचं स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय बघा, व्याकरण, भाषाशास्त्र, लिपी, बाराखडी. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय 1, व्याकरण असं. भाषेचं जे स्पष्टीकरण आहे तर भाषेचं स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, आमची पुणे महानगरपालिकेची जी बॅच आहे ऑनलाईन ती सुरू झालेली आहे OA अकॅडमीवरती. ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे ऑफर सुरू आहे. 500 रुपयामध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज त्या ठिकाणी मिळून जातील. बॅचसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 500 रुपयामध्ये मिळणार आहे. तर ही ऑफर लिमिटेडपर्यंतच मर्यादित आहे. तर लवकरात लवकर मुलांनी ॲडमिशन्स त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. बघा मित्रांनो, महामेगा ऑफर सुरू आहे. 66% सूट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आपला जो भारताचा 75वा स्वातंत्र्य दिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही 66% सूट त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि तुम्हाला कुठले कुठले कोर्सेस त्याच्यामध्ये मिळणार आहेत. सध्या तर बरेपैकी सगळेजण पुणे मनपाची जी एक्झाम आहे त्याचीच तयारी करत आहेत. तर ज्यांना कोणाला हा कोर्स हवा असेल 60% ऑफ म्हणजे 500 रुपयामध्ये तुम्हाला 2000 रुपयाचा कोर्स त्या ठिकाणी मिळणार आहे. कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ती 6 महिन्यापर्यंत असणार आहे. संपूर्ण 5 विषय त्या ठिकाणी तुम्हाला शिकवले जातील. अदर ज्या एक्झाम आहेत, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, पुणे मनपा, पशुसंवर्धन, ग्रामसेवक, अंगणवाडी, कृषी सेवक, तर ह्या एक्झाम पण ज्या आहेत तर त्याच्या जर तुम्हाला त्या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर 500 रुपयामध्ये तुम्हाला त्या बॅचेस मिळणार आहेत. पूर्ण 66% सूट आम्ही त्या ठिकाणी दिली आहे. 2000चा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी 500 रुपयामध्ये मिळतो. आणि ही ऑफर जी लिमिटेड काळापर्यंतच आहे, म्हणजे फक्त 15 ऑगस्टपर्यंतच ही ऑफर तुम्हाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला हा कोर्स जो आहे ॲडमिशन घ्यायचं आहे आणि लवकर जॉईन व्हायचं आहे. त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये काय काय कोर्समध्ये मिळणार आहे बघा. लाईव्ह क्लास भेटणार आहेत, मोफत नोट्स मिळणार आहेत, मोफत टेस्ट सिरीज मिळतील, सर्व विषयाच्या क्लासच्या नोट्स मिळतील. प्रत्येक टीचर जो आहे तो प्रत्येक विषयाला वेगवेगळा तुम्हाला दिला जाईल. जे जुन्या प्रश्नपत्रिका आहेत तसं विश्लेषण त्या ठिकाणी तुम्हाला करून दिलं जाईल. आणि तसेच बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स. रेकॉर्डेड लेक्चर्स दिल्यामुळे बेनिफिट काय होणार की एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा चॅप्टर कळाला नाही आहे किंवा तुम्हाला रिव्हिजन करायची तर पुन्हा तुम्ही तो रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता. आणि ते रेकॉर्डेड लेक्चर्स बघितल्यामुळे तुमचे कॉन्सेप्ट पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्लिअर होण्यास त्या ठिकाणी मदत होते. यासाठी काय करायचं, तुम्हाला OA अकॅडमीचं ॲप जे आहे ते प्ले स्टोअरला जाऊन इन्स्टॉल करायचं आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर खाली मी संपर्कासाठी माझा नंबर दिलेला आहे 99 23 40 49 63. ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि मला, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय केला जाईल. आणि इन्क्वायरीसाठी फोन जरी कराल तरी त्या ठिकाणी तुम्हाला गायडन्स जो आहे त्या ठिकाणी मिळून जाईल. तर लवकरात लवकर 66% सूट तुम्हाला मिळालेली आहे. तर मला या नंबरवरती संपर्क करा आणि तुमचं जे ॲडमिशन आहे ते त्या ठिकाणी कन्फर्म करा. थँक्यू.